गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर ब्लॉग. इयर एंडला आम्ही उज्जैन ट्रिप प्लॅन केली. आम्ही निघालो आहोत उज्जैनला. पहाटे 4 वाजता आम्ही उठलो आणि आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. धुळ्यामध्ये आम्ही थांबलो होतो जेवणासाठी. आम्ही उज्जैनला चाललो आहे दर्शनाला आणि आता आम्ही धुळ्यामध्ये थांबलोय जेवण करण्यासाठी. तर हे भाजी मागवली, ही शेवची भाजी आहे, ही पनीर अंगारा आणि हे लसुनी छोले लसुनी चना, बटर रोटी. तर या तुम्ही पण जेवायला. पुणे ते उज्जैन 682 किलोमीटर होतं आणि 13 तासाचा प्रवास करून आम्ही रात्री 8:30 पर्यंत पोहोचलो उज्जैनला. भरपूर गारठ आहे. बॅग्स वगैरे ठेवला रूमवर आणि आम्ही निघालो जेवायला. कार न घेता इथल्या व्हेकल्स वापरायचं ठरवलं. गुड मॉर्निंग. हाय. थंडी आहे खूप, त्याच्यामुळे स्वेटर हे कानाला बांधले. येतंय का? चला आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरला. मग दर्शन करणार आहे उज्जैनमध्ये संध्याकाळी. तिकडून आल्यानंतर मग इकडे महाकालची. मग आमच्या बरोबर राहा, तुम्हाला दाखवते ओंकारेश्वरचं. उज्जैनपासून ओंकारेश्वर 3.5 तासाचं होतं अंतर. आम्ही पहिल्या दिवशी ओंकारेश्वरच करायचं ठरवलं. तिथे गर्दी पण भरपूर असते, त्यामुळे एक दिवस ओंकारेश्वरला द्यायचा ठरवला. आम्ही निघालो ओंकारेश्वरला. एका लोकल ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. हॉटेलमध्ये न थांबता अशा ठिकाणी थांबलो म्हणजे आम्हाला इथलं लोकल फूड सुद्धा खायला भेटेल. तुम्हाला इथलं लोकल फूड आम्हाला टेस्ट करायचं होतं. आणि पोहे घेतले होते. इकडे पोहे वेगळ्या पद्धतीने बनवले जातात, थोडेसे गोड असतात. नाश्ता करायला या. चांगलं यांच्या इथे सकाळी नाश्त्याला खस्ता, समोसा आणि कचोरी सुद्धा असते. गरमागरम बनवत होते, त्यामुळे आम्हाला समोसे खायची सुद्धा क्रेविंग झाली. आम्ही समोसे सुद्धा ऑर्डर केले. गरम गरम जलेबी मस्त बनत होती. आम्ही सगळ्यांनी समोसे घेतले. ते सुद्धा खूप छान होते, वेगळी टेस्ट होती त्याची. म्हणजे इथे थोडंसं गोड वापरलं जातं. चांगला का? बडीशेप असते प्रत्येक पदार्थामध्ये. आम्ही निघालो, नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. जय महाकाल. सकाळचं वातावरण खूपच छान होतं. तर आम्ही निघालो ओंकारेश्वरकडे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.